आतापर्यंत आम्हाला माहिती मिळाली की आपण नाही स्पर्धा पाहण्यासाठी तिथपर्यंत आलात. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत. पंचांचं ग्रीन सिग्नल. गेम इज ऑन. लेट्स प्ले. काउंटडाऊन स्टार्ट. 3, 2, 1. लेट्स प्ले. पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती साहिलला आपण पाहतोय. त्याच्या समोर तितकाच ताकदवार फलंदाज जरतात शुभम चौधरी. या फलंदाजाला शेवटच्या षटकातील शेवटच्या सामन्यातील पहिला चेंडू बॅटची कडा बडी मछली जाल म्या. मोठा धक्का लागला जातोय. गाडेश्वर टीमला फलंदाज बाद होतोय. शुभम चौधरी बॅक टू द डगआउट. होतं जिथे आपण पाहतोय प्रदीपला डावकुन्याताचा एक विस्फोटक फलंदाज. पण या फलंदाजाची चर्चा सातत्यानं आपण पाहतोय. मागील सामन्याचा हिरो जो आपण पाहिला होता खैरकाटी संघाचा ज्यानं मॅन ऑफ द मॅच किताब जिंकला होता संदेश उघड्या आणि त्यांचे वडीलधारी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मोहन उघड्या. या दादांचं मुख्य व्यासपीठावरती शिवबागमन आपण पाहतोय. त्यांचंही करूया मनपूर्वक सरसे स्वागत. आज खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ज्यानं टेनिस बॉल क्रिकेट विश्व जगताला एक मोठा सितारा आपण पाहिला होता. मोहन सारखा एक मोठा फलंदाज खैरकाटी संघाकडे होता. मात्र आज काही कारणास्तव मात्र त्यांना खेळताना पाहत नाही. मात्र तरी देखील त्यांचा मुलगा आज मैदानाच्या आतमध्ये अनेक विक्रम त्याच्या नावाने रचतोय आणि चांगला खेळ त्याच्या माध्यमातून मैदानावरती आपण खेळत असतो. त्यांना देखील देऊया मैदानावरती भरपूर सारे शुभेच्छा. एका दाबेने संघ एक अकाउंट ओपन केला जातोय गाडेश्वर संघाच्या माध्यमातून. प्रेमला आपण पाहतोय सलामीला मैदानावरती दाखल झाला होता. मागील मॅच मध्ये अक्षरशः गोलंदाजावरती बरसला होता. मात्र या मॅच मध्ये आता त्याला चांगला खेळ करावा लागेल. घरच्या मैदानावरती कुठल्या प्रकारे खेळ केला जाईल त्याच्याकडे प्रेक्षकांच्या नजरात धावेसाठी निघाले जातात. डायरेक्ट हिट कदाचित एस्टांवरती चेंडू आदळला असता तर मग फलंदाजाला बाद व्हावं लागलं असतं. वेगळं चित्र. आणि त्याच नंतर आपण पाहतो बॅकअप चांगलं राहिलं. फलंदाज आपल्या क्रीजवरती सुरक्षितपणे पाहायला मिळतोय. नॉट आउट. मात्र फलंदाज इथून मैदानावरती सेफ पाहतोय प्रेमला. सलामीला फलंदाज मैदानावरती जरूर दाखल झाला होता. एक विकेट एक धावसंख्या धावपलकेवरती. पहिले षटक साहिलचा आपण पाहतोय. 3 चेंडू फेकलेत 1 धाव खर्च केल्या. 1 विकेट त्यानं मिळवल्या. षटकातील 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स असेल. 3 चेंडूमध्ये कितपर्यंत धावा खर्च केल्या जातील. 3 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहतोय. मात्र 3 षटकांमध्ये 30+ जरी धावसंख्या बनल्या गाडेश्वर संघाच्या तर मग चांगला फायटिंग स्कोर पाहायला मिळेल. समोर खेळलेत ब्लॅक स्क्रीनच्या वरतून 1 बाउन्स ओव्हर द टॉप बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे प्रेमनं उडवलाय पहिला दमदार चौकार. थँक्यू सो मच. जे आक्रमणकाला सुरुवात केला लेटकटचा फटका समोर केले जातात. बॉलरच्या डोक्यावर फटका सजवला होता. बॅकअप चांगले राहिले जातात. लॉंगऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या धावपलकेवरती 8 या आकड्यावरती संघ पोहोचला जातो. षटकामधील अगदी आपण पाहतोय शेवटच्या चेंडूंचा खेळ बॅलन्स असेल. प्रदीप आपण पाहतोय 1 धावसंख्येवरती खेळतोय. प्रेमचा विचार केला 5 धावसंख्येवरती खेळतोय. शेवटचा चेंडू या षटकामधील एखाद मोठा फटका आला तर मग चांगली धावसंख्या बनली जाईल. 6 धावा बनल्यात. 6 माफी असावी. 6 धावा बनल्या गेल्या त्या षटकामध्ये अगदी आपण पाहतोय चांगली गोलंदाजी राहिल्या साहिलच्या माध्यमातून. षटकातील शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 6 धावा फक्त धावपलकेवरती फटका चांगला मिस्टामिंग पाहायला मिळतो. शतरक्षक ताईनात्या पकडलाय चल संपलाय फलंदाज प्रदीपचा खेळ. दुसरा धक्का चे बोलणार क्रिकेट
धन्यवाद डीजा. पहिल्या षटकाचा मादली खेळ संपला जाते. संघाची धाबसंख्या फक्त आणि फक्त 6, ज्यामध्ये 2 विकेट प्राप्त केल्यात. पहिले षटक साहिलनं फेकलं होतं आणि त्या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी राहिली. 2 विकेट संपन्न केल्या आणि फक्त आणि फक्त 6 धाबा खर्च केला. दुसरं षटक वैयक्तिक कोट्यामधील पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक फेकण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती सौरभला आपण पाहतोय. वेगवान गोलंदाजा आणि चांगली गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून आजच्या रात्रीमध्ये आपण जरूर पाहिल्या. सौरभसाठी सुवर्ण संधी. 3 विकेट संपन्न केल्या. विकेट हॅट्रिक संपन्न केली तर तब्बल कुशा शेट लोथे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचे कॅश प्राइज इथून गोलंदाज सौरभ त्या गोलंदाजाला देण्यात येईल. त्याच्यासाठी आता प्रयत्न करावे लागतील. समोर प्रेमला देखील आपण पाहतोय तितक्याच ताकदीचा फलंदाज. पंचांकडे लावले अपील. बिफोरची विकेट. अजून एकदा का गाडेश्वर टीमला फलंदाज प्रेम बॅक टू द डगआउट. चांगली गोलंदाजी राहिली जाते. एबोफोलची विकेट इथून पाहायला मिळतं. विकेट संपन्न केली जाते. सौरभच्या नावावरती पहिली विकेट राहिली जाते. केले जाते. प्रेमला माघारी जाडलं जाते. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. तिथे आपण पाहतोय फलंदाजी मार्कवरती राहुल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. राहुल आणि सोबतीला जयबंद जुगऱ्या ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये. षटकामधील 5 चेंडूंचा खेळ बॅलन्स असेल. पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट संपन्न केल्या. पटका फसला जातोय. विकेटची संधी. शतरक्षक डाऊन द कॅच. पकडलाय झेल. संपवलाय फलंदाज राहुलचा खेळ. लगातारचा दुसरा झटका. क्रमांक 14 टीमला. राहुल बॅक टू द डगआउट. खऱ्या अर्थानं 1000 रुपयाचं पारितोषिक मात्र इथून गोलंदाजांना देण्यात येईल. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. सौरभ या गोलंदाजाला विकेटच्या ट्रिकच्या उंबरट्यावरती येऊन टिपला गेला. लगातारचे 2 विकेट संपन्न केले. तिसरा विकेट येणार का? धावचीतची संधी जरूर पाहतोय. 1 धाव वेगाने कन्वर्ट केली. पंचांचा इशारा. वाईट चेंडू फेकला जातोय. 1+1 अशा 2 धाबा मिळाल्या जातील. 2 धाबेच्या मदतीने संघाची वाढती धाबसंख्या धावफलक्यावरती 8 या आकड्यावरती पोहोचले गेले, ज्यामध्ये 4 फलंदाज बाद झालेत. शुभम चौधरी 0वरती बाद झाला होता. प्रेमने 1 चौकार टोकला होता, तो बाद झाला. प्रदीप देखील 1 धावसंख्येवरती बाद झाला होता. राहुल 0वरती बाद झाला होता. जयवंतला पण पाहतोय 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मात्र पहिला चेंडू पेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरला गेला होता. वेगाने चेंडू रिलीज केला होता. पण पाहतोय वाईड यॉर्कर चेंडू फेकण्याचा प्रयत्न सौरभच्या माध्यमातून केला जातो. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. निर्धाव चेंडू फेकला जातो. जसे जसे डॉट चेंडू खेळले जातील तशी तशी धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळेल. जे बोलनाथ क्रिकेट संघ गाडेश्वर संघाच्या माध्यमातून 8 वरती संघ पोहोचलाय. 4 विकेट. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना ज्यामध्ये आपण पाहतोय 3 चेंडूंचा खेळ संपला गेलाय आणि अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स असेल. चांगली गोलंदाजी राहिली गेली याही षटकामध्ये. जर का आपण पाहायला गेलो पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी साहिलची राहिली होती, ज्यामध्ये 6 धाबा खर्च करत 2 विकेट मिळवल्या होत्या. सौरभचं हे षटक ज्यामध्ये चांगली गोलंदाजी राहिली गेली याही षटकामध्ये. आतापर्यंत 2 विकेट त्यानं प्राप्त केल्यात.
लेग बायच्या स्वरूपात वाईटच्या स्वरूपात 2 धाबा खर्च केल्या होत्या. आडव्या बॅटनं फटका चांगला पाहायला मिळतो. शतरक्षक तैनात आहे तिकडे. दुसरे साडी निघाले जातात. पहा मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जात आहे. ओव्हर थ्रोच्या या धाबा बॅकअप मात्र खराब पाहायला मिळतो. ज्या ठिकाणी विकेट संपन्न होत होती आणि त्या ठिकाणी मात्र 3 धाबा या पळून काढल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धाबेनं संघाची धाबसंख्या धाबफलकेवरती पुढे सरसावली जाईल. 11 या आकड्यावरती संघ पोहोचला जातोय. ओव्हर थ्रोच्या या जास्तीत जास्त धाबा पाहायला मिळतात. खर्च केल्या जातात. धाबा कशा येऊत मात्र धाबा येणं महत्वाचं आहे. धाबा बनवण्यासाठी त्याचे प्रयत्न आता मैदानावरती केले जात आहेत. षटकातील अगदी आपण पाहायला गेलो तर पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आली होती, तिसऱ्या चेंडूवरती वाईट चेंडू, चौथ्या चेंडूवरती डॉट बॉल आला होता, 5व्या चेंडूवरती 3 धाबा आल्यात. मात्र या षटकातील अगदी आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ संपला गेलाय आणि अजूनही 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स असलेल्या षटकामधील 2 चेंडू इथून कुठल्या रीतीने फेकले जातील. 1-2 मोठे फटके येणं महत्वाचं आहे. पुलर लेनचा बॉल समोर केलेत. शतरक्षक तैनात त्या पकडला जातोय. चल संपलाय. फलंदाज रमेश एस पंच हाईट फॅक्टर साठी चेक केला जाईल स्क्रीन वरती. पुलर लेनचा बॉल होता आणि त्यानंतर हाईट फॅक्टर इथून चेक केला जाईल स्क्रीन वरती. श्री लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. घर बसल्या प्रेक्षक वर्गांना ही स्पर्धा पोहोचवली जाते. तिसऱ्या पंचांचं डिसिजन नो बॉल आणि इथून मात्र धावचीतच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. पंच या धाबा किती असतील? 2. या 2 धाबा असतील पंच. एस ओके 2 धाबा. 1+1 अशा एक नो ची धाव आणि त्यानंतर एक धावही कंप्लीट केली होती. 2 धाबीच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकेवरती 13 या आकड्यावरती संघ पोहोचला गेला. फ्रीडची नामी संधी जेवणसाठी. फ्रीडच्या चेंडूवरती फर्निचर डिस्ट्रॉय केला होता. मात्र धावचीतची संधी पुन्हा एकदा पहा मैदानाच्या आतमध्ये खराब क्षेत्ररक्षण आणि तिथून मात्र एक धाव देखील कन्वर्ट केली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकेवरती पुढे सरसावली जाते. 14 वरती संघ पोहोचला गेलाय. षटकातील अगदी आपण पाहतोय शेवटच्या चेंडूचा खेळ बॅलन्स असेल. शेवटच्या चेंडूवरती एखाद चौकार षटकार आला तर मग चांगली धावसंख्या पाहायला मिळेल. 2 षटकामध्ये 3 षटकांचा सामना पाहतोय. दुसरं षटक प्रगती पथावरती सौरभचं हे षटक आपण पाहतोय. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, 8 धावा खर्च केल्यात, त्यामध्ये 2 विकेट त्यानं संपन्न केल्यात. शेवटचा चेंडू कुठल्या रीतीने फेकला जाईल त्याकडे आता प्रेक्षकांच्या नजरा लागल्या गेल्यात. षटकामधील शेवटच्या चेंडूंचा खेळ बॅलन्स असेल. 14 संघाची टोटल धावसंख्या मांडली गेली. 5 विकेट त्यामध्ये आपण जरूर पाहतो. जेबन जुगरिया स्क्रीनवरती पाहायला मिळतो. दुसऱ्या षटकामधील शेवटचा चेंडू समोर आपण पाहतोय फलंदाजी मार्कवरती रतन या फलंदाजाला जरूर पाहतो. शेवटचा चेंडू कुठल्या रीतीने पेस केला जाईल, एखाद मोठा फटका लगावला जाईल का, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आडव्या बॅटने केलं होतं. बॅटची टॉपेज टाकली जाते. स्वतःच्या फॉलोथ्रीमध्ये चेंडू अडवला जातो. 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न केला जातो. आज खऱ्या अर्थाने खैरकाठी संघाच्या माध्यमातून एक सिंगल. एंड ऑफ द ओव्हर षटक क्रमांक 2 संपलाय आणि संघाची टोटल धावसंख्या धावपलकेवरती जाऊन पोहोचली 15. आकड्यावरती लॉस ऑफ 5 विकेट.
स्क्रीनवरती आपण पाहतोय खैरकाठी गावाचे प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात, त्यांना आपण स्क्रीनवरती निश्चित पाहतोय. घरी देखील आपल्याला पाहत असतील मित्रांनो. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अश्विनला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती प्रचलित करण्यात आला गेला. शेवटच्या षटकावरती कितल्यापर्यंत धावा रोखल्या जातील याकडे प्रेक्षकांच्या नजरा लागल्या जातात. रतनला मैदानाच्या आतमध्ये शांत केलं जातं. पहिला चेंडू खेळला जातोय शेवटच्या षटकामधील तोही डॉट चेंडू पाहायला मिळतोय. कमीत ते कमी धावसंख्येवर ते रोखण्याचा प्रयत्न आता त्यांनी बाईट देत असताना देखील सांगितलं होतं की कमीत ते कमी धावसंख्येवरती गाडेश्वर संघाला रोखण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि तो प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. 2 षटकं फेकून झालेत. चांगली गोलंदाजी राहिली. या बिली फटका चांगला पाहायला मिळतो. मिड विकेटला शतरक्षक तैनात एक सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातो. जेवण जुगुरीला माहिती आहे शेवटचं षटक आहे त्यावर ते आक्रमण करावं लागेल. धावसंख्या बनवायची असेल तर मोठे फटके खेळावे लागतील आणि त्यासाठी स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला गेला. एका धावेनं संघाची धावसंख्या 16 वरती पोहोचली गेल्या. शेवटच्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. मात्र चांगली गोलंदाजी केली जाईल का याही षटकामध्ये हा प्रश्न आता जरूर प्रेक्षक वर्गांना विचारला जाईल. समोर खेळलेत बॅटच्या स्लॉट मध्ये यासाठी त्यानं स्ट्राईक रोटेट केली होती. स्ट्राईक मिळाल्यानंतर अश्विन वरती केलंय आक्रमण आणि बॉलला फेकून दिला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकारासाठी 6 धावा. संघाची धावसंख्या धावफलकेवरती 22 वरती संघ पोहोचला गेला. संघ अडचणीमध्ये सापडला होता आणि अडचणीतून आता दूर करण्याचा प्रयत्न केला. मिस्ट्रामिक शॉट फटका बसला हवेमध्ये. चेंडू शतरक्षक स्वतः गोलंदाज अश्विननं पकडलाय. झेल संपलाय. फलंदाज जयवंत जुगरेचा खेळ. 6वा धक्का बॅटिंग करत असताना टीम गाडेश्वरला. धन्यवाद डीजा. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. दीपक या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 22 बनला 6 विकेट. षटकातील अगदी आपण पाहतोय जर विचार केला गेला तर 4 चेंडूंचा खेळ संपला गेलाय. 2 चेंडूंचा अजूनही खेळ बॅलन्स असेल. कमी ते कमी धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न केला जातो. 22 बनल्यात. 2 चेंडूंचा अजूनही खेळ बॅलन्स आहे. 2 षटकार आल्या तर 30+ धावा बनल्या जातील. मात्र त्यासाठी आता प्रयत्न करावे लागतील दीपक या फलंदाजाला. दीपकसाठी समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. खोला टाकलेले चेंडू ऑन द कार्पेट लॉंग मध्ये शतरक्षक तैनात. दुसऱ्याचा प्रयत्न केला जातो आणि इथून मात्र पाहावं लागेल पंचांचं डिसिजन येणं अजूनही पेंडिंग आणि इथून मात्र 2 धावा वेगाने कन्वर्ट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या धावफलकीवरती 24 वरती जाऊन पोहोचला. अंतिम टार्गेट सेट बॉल. षटकामधील इनिंग मधील शेवटच्या चेंडूंचा खेळ बॅलन्स असेल आणि जिथे आपण पाहतो चांगली फटकेबाजी केली जाते. मैदानाच्या आतमध्ये संघ अडचणीमध्ये होता. 2 षटकांमध्ये कमी धावा खर्च केल्या होत्या. पहिले षटक साहिलनं फेकलं होतं. 6 धावा खर्च केल्या होत्या त्या षटकामध्ये आणि त्याचनंतर सौरभचं षटक भरपूर चांगलं षटक आपण पाहणार होतो. शेवटचं षटक अश्विनच्या हातामध्ये दिला आणि शेवटचा चेंडू फेकण्याकरिता तयार. समोर दीपकला पण पाहतोय. शेवटचा चेंडू अंतिम टार्गेट कितपर्यंत केला जाईल सेट. लुपर फुल टॉस होता. मिस टायमिंग शॉट पाहायला मिळते. लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक तैनात. दुसऱ्यासाठी प्रयत्न केल्यात. अप्रतिम फेकी अचूक फेकी आले आणि विकेटची नामी संधी धक्का लागला जाईल. इथून 7वा एक सिंगल कंप्लीट. पहिला डाव संपलाय आणि पहिल्या डावामध्ये संघाची धावसंख्या बनली गेली 25. येणारे बॉल असतील 18 आणि उत्तरार्धामध्ये बनवायच्या 26 धावा.
टीम बॅटिंग करायचे खैरकाटी संघाला 18 चेंडू आणि बनबाच्या 26 धाबा मैदानाच्या आतमध्ये. कुठला संघ कुठल्या संघावरती बारी पडेल हे देखील काही क्षणामध्ये जरूर रिझल्ट लागला जाईल. इथून आपण जर विचार केला तर कुठला संघ एका ट्रॉफीचा हकदार ठरणार, कुठला संघ सुपर 5 मध्ये दाखल होईल हे देखील काही क्षणामध्ये खरं जरूर रिझल्ट लागलाय. जर आपल्याला पाहला 18 चेंडू आणि बनबाचे 26 धाबा मैदानाच्या आतमध्ये. 26 धाब्याची इथून गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. 18 बॉल आणि 26 धाब्याची गरज इथून खरं तर मैदानाच्या आतमध्ये राहिली गेल्या. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. फलंदाज सौरभ आणि त्याच्या सोबतीला फलंदाज रुपेश. ही जोड साखळी इथून खरं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. कशा रीतीने खेळ केला जाईल हे देखील पाठीबारक्यांच्या नजरा जरूर खरं तर लागले. आपण पाहतो शेवटची लढाई मैदानाच्या आतमध्ये. निश्चित आपल्याला पाहाल पहिल्या षटक पिवन्स फेकण्याकरिता सज्ज गोलंदाज शुभम चौधरी. निश्चित आपण पाहतोय पहिल्या षटकावरती इथून प्रसारित करण्यात आलाय. जरूर आपण पाहायला गेलं तर सौरभ ऑन स्ट्राईक येण्यावरती सज्ज. जरूर आपल्याला पाहायला म्हणजे पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम इज ऑन. दुसऱ्या सत्राला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू जबरदस्त पटका, गॅप मोठ्या, शेवटच्या क्षणी लाजवाब एफर्ट राहिले जातात. जबरदस्त फिल्डिंग खरं तर राहिले जात्या. इथून आपण जर विचार केला तर या 2 धाबा सहज पुन्हा मैदानाच्या आतमध्ये. गुड फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग खरं तर राहिले गेले. आपण जर विचार केला खेळाडूच्या माध्यमातून आणि या 2 धाबा सहज पुन्हा जर आपल्याला पाहायला मिळतात. 2 धाब्याच्या मदतीने सांघिक अकाउंट देखील ओपन केला जाता आणि वैयक्तिक अकाउंट देखील ओपन केला जातोय. या दुहेरी धाब्याने मैदानाच्या आतमध्ये खरं तर राहिला जातोय. चांगला खेळ इथून खरं तर राहिला जातोय. गोलंदाज सज्जा. बॅटची टॉपेज, मोठा धक्का. इथून टीम बॅटिंग करत असताना आपण जर विचार केला खैरकाटी संघाला इथून मात्र फलंदाज होईल बाज सौरभ. बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा धक्का ज्या खेळाडूसाठी प्लॅनिंग केलं होत्या त्या खेळाडूसाठी जाळ नसलं ते फलंदाज मात्र झाड्यामध्ये रचला गेला. फलंदाज बाद झाला सौरभ. नौका फलंदाज नाईट नंबर 3 वरती दाखल झाला संदेश. मागील मॅचचा हिरो. जबरदस्त आपण खेळ त्याच्या माध्यमातून राहिला होता. आणि जिथं आपण पाहायला गेला तर गोलंदाज इथून सज्ज आहे. कोला टाकलेला चेंडू पुलठास बॉल आणि इथून त्यावरती प्रार. बॉल चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडं. आउट ऑफ द बार. येतोय गगनचुंबी सिक्सर. थँक्यू सो मच. जे खैरकाटी संघाचे प्रेक्षक वर्ग भरपूर सारे आनंद घेतात. जबरदस्त आपल्याला बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतात स्क्रीनवरती. जरूर आपण त्यांना पाहतोय. भरपूर सारा जल्लोष राहिला जातोय. इथून टीम आपण जर विचार केला खैरकाटी संघाच्या माध्यमातून संघाची धावा संख्या 8 वरती जाऊन पोहोचली गेल्या. 15 चेंडूने आता बनबायच्या 18 धाबा मैदानाच्या आतमध्ये. संदेशने आपल्या डाबाची सुरुवात इथून षटकारानं केली गेली. मैदानाच्या आतमध्ये उडवलाय. इथून मात्र फटका बसला गेलाय. शतरक्षक तैनात प्रेम. डाऊन द कॅच. विकेटचं बदल. टी पोट्यात जशास तसं प्रत्युत्तर. फलंदाज होईल बाज संदेश. बॅक टू द पॅव्हिलियन. चला गाडेश्वर संघ आपण लगेच फिल्डिंग करा. कॉपरेट करायचे बा. जोर आपण पाहायला गेलं जबरदस्त झेल कॅरी केला प्रेमच्या माध्यमातून. जबरदस्त फिल्डिंग इथून खरं तर राहिली गेली. निश्चित आपण पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी इथून राहिली जातो. जशाच तसं प्रत्युत्तर इथून खरं तर जरूर आपल्याला पाहायला मिळतं. विकेटचं पतन. मोठा धक्का लागला गेला. टीम बॅटिंग करत असताना खैरकाटी संघाला 8 धाबा धावपलख्यावरती. त्यामध्ये 2 फलंदाज बाद झालेत. 8 वरती 2 धक्के. आपल्या बॉल पटका बसलाय. जेलची नामी संधी. विकेटचं पतन. डाऊन द कॅच. तू चल मे आया
अशी परिस्थिती टीम खैरकाठी संघाची फलंदाज बाद. थँक्यू सो मच डीजे. जरूर आपण पाहायला मिळतं कमबॅक आणि कमबॅक शुभम चौधरीच्या माध्यमातून खर तर केला जातो. 8 धाबा धावपलकेवरती त्यामध्ये फलंदाज बाद झाले 3. 8-3 धक्के टीम खैरकाठी संघाला. अद्यापर्यंत आपण जर विचार केला तर उरले चेंडू 13 आणि आता बनबाच्या 18 धाबा मैदानाच्या आतमध्ये. शुभम चौधरीनं इथे मात्र कमबॅक केला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अश्विन जरूर आपल्याला पाहायला मिळते इथून गोलंदाज सज्ज शुभम. क्या बात. वेग 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 चेंडूवरती जरूर आपल्याला पाहायला पंचांचा इशारा आला गेला. षटक क्रमांक पहिलं इथून संपलं गेला आणि पहिल्या षटकाच्या मदतीनं बॅटिंग करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये टीम खैरकाठी संघ जाऊन पोहोचला गेला 8-3. महाराज आता बनबाच्या 18 धाबा मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला टीम खैरकाठिया आणि त्यांच्या प्रतिस्पर्धा खेळतोय टीम जय भोलेनाथ गाडेश्वर संघ. जरूर आपल्याला पाहायला मिळतं 12 चेंडू 18 धाब्याचे समीकरण. दुसऱ्या षटकावरती गोलंदाज निलेश भगत. फुलटॉस बॉल इथून जरूर आपण पाहायला गेला तर रणजित पंचांचा इशारा आला गेला. इट इज अ व्हाईट बॉलचा कॉल. पंचांचा आला गेलाय. संघाची धावा संख्या डबल डिजिट मध्ये 10 अंकामध्ये धावा संख्या जाऊन पोहोचली आहे. मित्रांनो धावा संख्या आधीच कमी आहे आणि या रीतीची फिल्डिंग या रीतीची गोलंदाजी केली तर घरचा रस्ता सामन्यामधून बाहेर बाबा लागेल. टीमचे भोलेनाथ गाडेश्वर संघाला गोलंदाज सज्ज निलेश. उकेलाय वाखांडे एरिया खाल्या. बॉल चाला गोळीच्या वेगाने धन 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 करीत टोकला जातोय. चौकार. गरज होती तो पटका लागावा लागेल. टीम खैरकाठी संघात उरले समीकरण 11 चेंडू 12 धाब्याची गरज. 14 धाबा धावपलकेवरती बनले गेले त्यामध्ये फलंदाज बाद झाले 3. कोणला टाकलेला चेंडू इथून जबरदस्त चेंडू परफेक्ट यॉर्कर. इथून मात्र फेकला गेला. क्रिकेटचा मातक सौंदर्याचा वापर इथून केला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त इथून चेंडू रिलीज केला. इथून मात्र डॉट बॉल जरूर आपल्याला पाल उरले. चेंडू 10 आणि आता बनबाच्यात 12 धाबा मैदानाच्या आतमध्ये. 10 बॉल 12 धाब्याची गरज. इथून मैदानाच्या आतमध्ये जास्तीत जास्त डॉट बॉल फेकावे लागतील. टीम आपण जर विचार केला तर जय भोलेनाथ गाडेश्वर संघाला गोलंदाज सज्ज. कोला टाकलेला चेंडू क्या बात या. आणखीन एक येतोय डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल. प्रेशर प्रेशर आणि फलंदाजावरती प्रेशर जरूर आपल्याला पाहायला होता. उरलेत 9 बॉल आणि 12 धाब्याची गरज आहे. पहा 9 चेंडू 12 धाब्याचं समीकरण. इथून राहिल्या सलगचे 2 चेंडू डॉट इथून फेकले गेले. चौकार आला होता आणि त्यानंतर कमबॅक आणि कमबॅक गोलंदाज निलेश भगतच्या माध्यमातून राहिला जातो. घरचं मैदान आणि त्यांच्या विरोधात यजमान संघ जरूर आपल्याला पाहायला मिळते. इथून गोलंदाज सज्ज. ओ क्या बात. इथून याची लाईन चेक केली जाते. व्हाईट बॉलचा इशारा आला गेला. इट इज अ व्हाईट बॉल. अतिरिक्त एक धाव एका धावेच्या मदतीने संघाची मध्ये धावा संख्येमध्ये भर होईल. संघाची धावा संख्या 15 अंकावरती जाऊन पोहोचले गेल्या. 15 धाबा धावपलकेवरती इथून खरं तर राहिल्या गेल्यात.
उरलेत 9 बॉल बनवायचे 11 धावा मैदानाच्या आतमध्ये. टीम खैरकाटी संघाला जरूर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज इथून सज्ज. गोला टाकलेला चेंडू जबरदस्त चेंडू परफेक्ट यॉर्कर. इथून फेकण्याचा यश आलं गेलं गोलंदाजाकडे. डॉट बॉल इथून जरूर आपल्याला पाहायला मिळत्या. जेवढे डॉट बॉल खेळते तेवढं फलंदाजावरती प्रेशर जरूर आपल्याला पाहायला मिळत्या. इथून आता उरलेत 8 बॉल आणि बनवायचे 11 धावा मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त खेळ, जबरदस्त इथून गोलंदाजी राहिली जाते. फलंदाजाला रोखला जात आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज निलेश भगतच्या माध्यमातून बेगासा बेदात बादशाह गतीवर स्वार गोलंदाजी करत असताना, गतीवर नियंत्रित गोलंदाजी करत असताना निलेश भगत उडवलाय. फटका चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये आणि बॉल चालला पार्किंग प्लॉट मध्ये. हा टोकला जातो निर्णायक क्षणी. सिक्सर. खाली वाकवी खेळ संघाची धावा संख्या 21 वरती धावा संख्या जाऊन पोहोचली गेल्या. उरले चेंडू 7 बनवायचे 5 मैदानाच्या आतमध्ये. या षटकाराने एकतर्फे सामना खेचून आणण्याचा प्रयत्न लागला जातो टीम खैरकाठी संघाच्या माध्यमातून. फलंदाज अश्विन जबरदस्त खेळ राहायला गेला तर मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज इथून सज्ज. अडव्या बाटक्या चाबूक शॉट खेळण्याचा प्रयत्न जोर आपण पाहतो. लांगाला डीप मध्ये प्रोटेक्शन तैनात द्या. इथून एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये राहिला गेला. षटक क्रमांक इथून 2 संपलं गेले आणि 2 षटकाच्या मदतीने बॅटिंग करत असताना टीम खैरकाठी संघ जाऊन पोहोचला गेला 22 वरती 3. उरले चेंडू 6 आणि आता बनवायचे 4 मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीड बा, चला कॉपरेट करायचे बा. टीम जे बोलणार गाड्याच्या संघ इथून वेळ खर्च लावू नका बा. चला लगेच फिल्डिंग सजून घ्या. बॉलर न्यू ऍक्शन मध्ये लगेच ना शेवटची लढाई खरं महाराष्ट्र आतमध्ये जोर आपण पाहिली स्पर्धा आपण पाहायला गेलं तर फ्रेंडशिप बॉल लिमिटेड ग्रुप पण आयोजित फ्रेंडशिप चषक 2026 एक शानदार पर्व जरूर खरं तर निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. कुठला संघ कुठल्या संघावरती बारी पडेल हे देखील काही क्षणामध्ये जरूर रिझल्ट लागला जाईल. मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू मध्ये येथे मात्र 4 धावा जर डिफेन्स केला गोलंदाज प्रेमना तर येत्या 365 दिवसामध्ये या खेळाडूची जरूर चर्चा राहील. 7 चेंडूने आता बनवायच्या 4 धावा मैदानाच्या आतमध्ये. खैरकाठी की गाडेश्वर, गाडेश्वर की खैरकाठी असं पाटील मैदानाच्या आतमध्ये इथून कदर रंगला जातोय. 6 बॉल आणि आता बनवायच्या 4 धावा. आता बनवायच्या 4 धावा मैदानाच्या आतमध्ये. डिफेन्स केला जातील का बनवला जातील देखील दोन्ही संघाच्या पाठीपर्क्यांच्या नजरा इथून खरं तर लागलेल्या जरूर आपल्याला पाहायला मिळतील. अश्विन अनस्नायक यांच्यावरती जरूर आपण पाहतो ज्या खेळाडूने ज्या फटक्याची गरज होत्या तो आपण जर विचार केला तर षटकार ठोकला होता. 6 चेंडू 4 धावेची गरज इथून मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज. क्या बात आहे. स्लो रीतीनं चेंडू पसब्या रीतीचा चेंडू. डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल. क्या बात आहे. चांगली सुरुवात करता राहिली जात्या. गोलंदाज आपण जर विचार केला तर प्रेमच्या माध्यमातून डॉट बॉल इथून फेकला गेला. चांगली सुरुवात इथून करत राहिली गेला. आता उरलेत 5 बॉल आणि बनवायचे 4 धावा मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू 4 धाब्याचं समीकरण इथून करत राहिला गेलाय. गाडेश्वर की खैरकाठी, खैरकाठी की गाडेश्वर. जबरदस्त आपण पाहायला गेलं तर पॅड भरती करता चेंडू रिलीज झाला होता आणि त्यानंतर लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल जरूर आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू इथून कदर रिलीज केला होता. इथून मात्र एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला. संघाची धावा संख्या टोटल 23 वरती धावा संख्या जाऊन पोहोचली गेल्या. 23 धावा धावपलकेवरती 4 चेंडू 3 धाब्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये राहायला गेलाय. एखादा डॉट बॉल येईल का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं मैदानाच्या आतमध्ये खतर राहायला गेलाय. 4 बॉल 3 धाब्याचं समीकरण. क्या बात आहे. चालाकी आणि चालाकी गोलंदाजाच्या माध्यमातून राहिली जाते. गोलंदाज प्रेम इथून मात्र समीकरण आले गेलाय. 3 बॉल आणि 3 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय.
दोन्ही संघ एक खास ताकदीच्या मैदानाच्या आतमध्ये खरं तर उतरले गेले. आपण पाळगा प्रेमच्या माध्यमातून लाजवाब गोलंदाजी. इथून खरं तर राहिली गेला 3 बॉल आणि 3 धावेची गरज. आणखीन एक येतोय डॉट बॉल. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी इथून राहिली जाते प्रेमच्या माध्यमातून. आता समीकरण उरलंय 2 बॉल 3 धावेची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे, सामना होताय कुठे आणि सामना आलाय कुठे पहा मित्रांनो. जे बोलतात ना मंजिले मिले ना तो मुकंदर की बात है, लेकिन हम लढे नहीं, ये तो गलत बात है. लढावं लागेल, प्रयत्नाचे करा कष्ट जरूर करावं लागतील. 2 बॉल 3 धावेची गरज. मैदानाच्या आतमध्ये राहिले गेले गोलंदाज सज्ज प्रेम. ओ क्या बात है, जबरदस्त बॉलिंग, व्हाट अ बॉलिंग, व्हाट अ मॅच. जबरदस्त सामना इथून कदर रंगला गेला. आपण पाहतो रुपेशला रोखलं गेल्या. अद्यापर्यंत आपण जर विचार केला जसा पाण्यामध्ये मासा तडपडतो तसा आपण जर विचार केला तर स्ट्राईक साठी तडपडतो फलंदाज सस्मिन. आता उरलं 1 बॉल 3 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये. खर तर राहिली आपण पाहतोय मित्रांनो. 5 डगआउट मध्ये जे खेळाडू आपण पाहतो खैरकाडी संघाचे डगआउट मध्ये उभं असं नसतंच व्हायचे. पहा जर डगआउट मध्ये आपण जर डगआउट सोडले तर पॅनलाइज केला जाईल, याकडे देखील लक्ष असू द्या. इथून जरूर आपण पाहायला घेतोय 1 चेंडू 3 धावेचं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये खरं तर राहिला गेला 1 बॉल आणि कुणी प्रेक्षक वर्ग आतमध्ये येऊन 1 बॉल 3 धावेची गरज. ओ क्या बात है, इथून सामना जिंकला गेलाय. टीम गाडेश्वर संघ पहा चला पिच वर ना साईड प्लीज साईडला नाचा. काय जल्लोष करायचा असेल तो साईडला करा बा. पिच वरती कोणी जल्लोष करू नका बा.